नमस्कार, मी सचिन शिंदे. महाराष्ट्र लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव ठिकठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला भेटलेत. अत्यंत शांततेच्या मार्गाने अनेक वर्षापासून ही मराठा आंदोलन करताना आपल्याला पाहायला भेटत आहे. आज लोणावळा येथे जरांगे पाटील जे आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे आगेकूच करताना आपल्याला पाहायला भेटतात. त्यांचा मुक्काम लोणावळा येथील याच ग्राउंडमध्ये उद्या होणार आहे. त्याच ग्राउंडची पाहणी करण्यासाठी मावळ तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने बहुसंख्य बांधव आता या ग्राउंडवरती येऊन पोचलेत. आपण पाहतोय माझ्या उजव्या साईडला जर बघितलं तर मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके हे देखील याच ठिकाणी आता या ग्राउंडची पाहणी करण्यासाठी आलेलं आपल्याला पाहायला भेटतंय. पुढे गेले चला दाखवा त्यांना. डायरेक्ट जाऊ दे तिकडे. मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके आता या ग्राउंडवरती आपल्याला आलेलं पाहायला भेटतंय. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील जे मुंबईच्या दिशेने आगेकूच करतात त्यांचा चौथा मुक्काम जो आहे तो लोणावळा येथील वर्सोली टोल नाक्याच्या बाजूला अगदीच कार्ला फाट्यावर होतो आणि त्याच ग्राउंडची पाहणी करण्यासाठी मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके हे या ठिकाणी आल्याचं आपल्याला दिसतंय. साधारणतः 200 ते 250 एकर जागेवरती हे मराठा बांधवांच्या मुक्कामांची सोय करण्यात आलेली आहे. त्याच ग्राउंडची पाहणी करण्यासाठी मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके आता हे ग्राउंडवरती आलेले आहेत. फ्रंटेज घ्या जरा. आपण पाहतोय मराठा समाज आपल्या आरक्षणाच्या मागणीवरती ठाम असून गेल्या अनेक दिवसापासून जे मराठा समाजासाठी आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये कोणताही तोडगा न निघाल्यामुळे जरांगे पाटील थेट मुंबईच्या दिशेने आपल्याला आगेकूच करताना पाहतात. त्यांचाच एक मुक्काम म्हणून लोणावळा येथील वर्सोली टोल नाक्यावर 200 एकर ग्राउंड आता त्यांच्या स्वागतासाठी सज्ज करण्यात आलंय. उद्या याच ग्राउंडवरती जरांगे पाटील यांचा मुक्काम असणार आहे आणि त्याच ग्राउंडची पाहणी करण्यासाठी मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके हे आता ग्राउंडवरती आलेले आहेत. तुम्ही जर पाहताय साधारणतः 200 ते 250 एकर ग्राउंड जे अगदीच लोणावळ्याच्या हायवे लगत आहे त्या ग्राउंडवरती पाहणी आमदार सुनील शेळके करताना आपल्याला पाहायला भेटत आहे. इतने लंबा किधर से जाओ ना अंदर. आपण पाहतोय पोलीस प्रशासन असेल किंवा इतर अधिकारी आहे यांच्यासोबत आमदार सुनील अण्णा शेळके हे पाहणी करतात आहेत. याच ग्राउंडवरती मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत. साधारणतः 250 ते 300 एकर ही जागा आहे आणि या जागेमध्ये मराठा बांधवांची राहण्याची उद्या मुक्काम असल्यामुळे राहण्याची खाण्याची बैठक व्यवस्था असेल, आंघोळीची व्यवस्था असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, त्या सगळ्याच व्यवस्था करण्यात येत आहे. तुम्ही पाहताय साधारणतः या ठिकाणी आत्ता उद्या या ठिकाणी मुक्काम होणार आहे आणि आत्ताच्या स्थितीला साधारणतः 15 ते 20 JCB च्या साह्याने हे ग्राउंड प्लेन करण्याचं काम सुरू आहे. मांडव टाकण्याचं काम सुरू आहे. अनुयायांना कोणत्याही प्रकारे ऊन लागणार नाही किंवा रात्रीच्या थंडीपासून कसं संरक्षण करता येईल यासाठी देखील मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत. मावळ तालुक्यात हायवे लगत असलेली जी आजूबाजूची गावं आहेत या गावातून जेवणासाठी देखील भाकरी असेल किंवा चटणी असेल ही देखील मागवण्यात आलेली आहे. मराठा बांधवांना कोणत्याही प्रकारचं इथे त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जाते आणि यासाठीच मावळचे आमदार सुनील शेळके हे पाहणी करण्यासाठी या ग्राउंडवर आलेले आहेत. आपण पाहतोय मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके असतील, सकल मराठा समाज याचे स्वयंसेवक असतील किंवा मावळ तालुक्याचे DYSP सत्यसाई कार्तिक असतील,
यांच्याशी आमदार सुनील शेळके हे चर्चा करतात आहेत. ज्या काही त्रुटी राहिल्या असतील त्या त्रुटी पाहण्याचं त्यांच्याकडून काम चालू आहे. साधारणतः 200 ते 250 एकरमध्ये असलेल्या या ग्राउंडवरती, भव्य ग्राउंडवरती कोणत्याही प्रकारची मराठा आंदोलकांची गैरसोय होणार नाही याबाबत इथे काळजी घेतली जाते. आमदार सुनील शेळके या ठिकाणी या ग्राउंडची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. उद्याच या ठिकाणी जरांगे पाटील यांचा मुक्काम आहे. भव्य असलेलं हे गार्डन ग्राउंड जे सपाटीकरणाचं काम सध्या सुरू आहे, मांडव बांधण्याचं काम सुद्धा सध्या सुरू आहे, स्टेजचं काम सुरू आहे, लाईटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पिण्याचं पाणी असेल किंवा इतर सुविधा असतील याबाबत मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके हे आढावा घेतात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी अत्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन करताना आपल्याला पाहिलंय. मराठा समाज हा अत्यंत शांततेने सरकारपुढे आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतोय, पण यामधूनच आरक्षणाचा विषय मार्गी न लागल्यामुळे या मराठा समाजाचं नेतृत्व करणारे जरांगे पाटील यांनी थेट आता मुंबईत जाण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांचा मुक्काम लोणावळा येथे होणार आहे आणि लोणावळा येथील अगदीच कार्ला फाट्यावरती असलेल्या ह्या 200 ते 250 एकर ग्राउंडमध्ये त्यांची बैठक व्यवस्था असेल किंवा निवास व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचीच पाहणी मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या मार्फत होताना आपल्याला पाहायला भेटते. बाईट आहे का? जाऊ पुढे. मराठा आंदोलक जाणार आहे, तुम्ही पाहणी करण्यासाठी आलात आणि एक मराठा म्हणून तुमच्याकडनं काय योगदान असणार आहे या आंदोलकांसाठी? उद्या मावळ तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक अशा भूमीमध्ये सकल मराठा समाजाचे योद्धा मनोज जरांगे पाटील ही लाखोच्या संख्येनं उद्या आपल्या मावळ तालुक्यामध्ये त्यांचं आगमन होते. मी मावळच्या जनतेच्या वतीनं एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं स्वागत करतो. त्यांच्याबरोबर आलेल्या लाखो मराठा समाज बांधवांचं देखील स्वागत करतो. परंतु उद्या येत असताना सुरक्षितेच्या बाबतीत कशा पद्धतीनं खबरदारी घेतली पाहिजे त्या संदर्भामध्ये ग्रामीण आणि शहरी पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील आयुक्तांशी चर्चा करून आपला किती फोर्स राहणार आहे, कुठल्या भागामध्ये पार्किंगची व्यवस्था असेल, ते आयुक्तालयाचा हद्द म्हणजे आपल्या सोमाटण्यापासून तळेगाव हद्द वडगाव फाट्यापर्यंतची जी हद्द येते तिथपर्यंत पिंपरी चिंचवड आयुक्तांशी चर्चा केली आहे. आणि वडगाव फाट्यापासून तर लोणावळ्याच्या हद्दीपर्यंत आपल्या ग्रामीण भागातला जो परिसर येतो त्या भागाकरता SP आणि DYSP बाकीच्या पोलीस PI या सर्वांशी चर्चा करून वेगवेगळ्या भागामध्ये पोलीस यंत्रणेच्या व्यतिरिक्त इतर देखील काही त्यांना मदत लागत असेल, स्वयंसेवक लागत असतील तर त्या बाबतीत देखील चर्चा करून उद्याचं नियोजन केलं आहे. सकल मराठा समाजानं या ठिकाणी जवळपास 200 एकरची जमीन ही एक लेवल करून या ठिकाणी आलेल्या प्रत्येक मराठा समाज बांधवाची व्यवस्था करण्याचं हातामध्ये घेतले. आलेल्या समाज बांधवांना पाण्याची व्यवस्था असेल, जेवणाची व्यवस्था करत असताना मावळ तालुक्यातील प्रत्येक घरामध्ये गावागावामध्ये समाजातील माझ्या बांधवांनी आव्हान केलं, आपण चटणी भाकरी किंवा जे आपल्याला जमेल तेवढं शक्य होईल तेवढं आपण बनवून या मराठा बांधवांकरता उद्या संध्याकाळी आणि दुपारच्या वेळेत देखील जेवणाच्या व्यवस्थेत आपण सहभागी व्हावं, त्यांना मदत करावी. या व्यतिरिक्त पार्किंग व्यवस्था, मंडप व्यवस्था, साऊंड सिस्टीम व्यवस्था, लाईट व्यवस्था ही संपूर्ण व्यवस्था माझ्या सकल मराठा समाज बांधवांनी, मावळ तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी यामध्ये हातभार लावून करण्याचा प्रयत्न केलाय. मी मावळ तालुक्यातील सर्व समाज बांधवांना आव्हान करतो की आपण जातीय सलोखा ठेवून यामध्ये सहभागी व्हावं. आज माझ्यासोबत मुस्लिम समाजाचे देखील काही बांधव आहेत, काही OBC समाजाचे बांधव आलेले आहेत, काही दलित समाजाचे बांधव देखील उद्या त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत. आणि हाच संदेश, हाच संपूर्ण उद्या आपल्याला मावळ तालुक्यातून महाराष्ट्राला नव्हे तर देशाला दाखवून द्यायचा आहे. आणि याकरता मराठा समाजातील माझे सर्व बांधव मागील 8-10 दिवसापासून रात्रदिवस मेहनत घेऊन आलेल्या
लाखो मराठा समाजांचं बांधवांचं या ठिकाणी स्वागत करणार आहे. बरं अण्णा, वाहतूक व्यवस्था कशी राहील? म्हणजे आपले जे स्थानिक आहेत त्यांच्यासाठी वाहतूक व्यवस्था कशी? वेगवेगळ्या भागामध्ये पार्किंगची साधारणतः 70 ते 80 हजार गाड्यांची व्यवस्था ही आपल्याला करायची आहे आणि त्या अनुषंगानं कार्ले फाट्यावरती, शेळाटणे फाट्यावरती, सोमाटणे फाट्यावरती, वडगावच्या काही परिसरात अशा वेगवेगळ्या भागामध्ये 50 एकर, 100 एकर, 25 एकर, 200 एकर जशी जागा मिळेल तशी त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्याकरता जागा उपलब्ध करून दिलेली आहे. एक मराठा आमदार म्हणून तुम्ही मनोज जरंगे पाटील यांचं स्वागत कसं करणार आहेत? निलेश लंकेंनी जबरदस्त स्वागत केलं, मावळात तुम्ही कसं स्वागत करणार आहे? मी कुणाही कसं स्वागत केलं याचं कुठंतरी अनुकरण करण्यापेक्षा माझ्या समाजाचा नेता माझ्या मावळच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत येत असताना सर्वतोपरीनं जे काय करता येईल तेवढं करून आम्ही सर्वजण, मी एकटाच नाही, आम्ही सर्व मराठा समाजातील आणि इतर देखील समाजातील बांधव त्यांचं जंगी स्वागत करणार. त्यांना पुढे कमी पडायचं नाही या भावनेतून आम्ही सर्वजण एकत्रित काम करतोय. तर मावळचे आमदार सुनील शेळके कसे स्वागत करणार विचारतो देत आहेत आणि तो घ्या. आमच्या आमदारांनी स्वतः म्हणजे कुठलाही कार्यक्रम असेल, मग अखंड आदिनाथ सप्ताह असेल किंवा दुसरा कार्यक्रम असेल, संकेत एकदम नियोजन करत असतं. येणाऱ्या मी बोलतो. आपण पाहतोय मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके हे साधारणतः 150 ते 250 एकर मध्ये असलेल्या या ग्राउंडची पाहणी करताना आपल्याला पाहायला भेटतंय. आपण पाहतोय उद्या मराठा समाजाच्या वतीने जे आंदोलन करण्यात आलंय त्या आंदोलनातील मुक्काम हा लोणावळा येथे होणार आहे आणि त्या मुक्कामाची साधारणतः 200 ते 250 एकर जागेमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. आपण पाहतोय मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके हे या ठिकाणी ग्राउंडची पाहणी करण्यासाठी आलेले आहे. साधारणतः 25 ते 30 लाख लोक हे या ठिकाणी जमण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आपण पाहतोय मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके याच ठिकाणी गर्दी जमणार असल्यामुळे त्याची पाहणी करण्यासाठी याच ग्राउंडमध्ये आता उपस्थित झालेले आहेत. आता ते स्वयंसेवक असतील किंवा सकल मराठा समाजाचे जे आंदोलक आहेत किंवा तरुण आहेत त्यांच्याशी चर्चा करतात किंवा राहण्याची सोय असेल, बैठक व्यवस्था असेल, शौचालय असेल, याबाबत कोणती गैरसोय होऊ नये त्या पद्धतीचं त्यांच्याकडून पाहणी केली जाते. सागर, काय सांगताल, कसं बघताय, उद्या किती लोक येऊ शकतात? साधारणतः 25 लाख लोक येणार असल्याचे मराठा समाजाकडनं सांगण्यात येत आहे व या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पुढे पुढे दिंडी जशी आली तसे तसे पुढे पुढे प्रत्येक जागेवरती समाजाने त्यांना खाण्याची पिण्याची व्यवस्था केली होती. तशाच प्रकारे मावळमध्ये देखील त्यांना व्यवस्था करावी लागणार आहे. याचीच सर्व लोक तयारी करत असल्याचं पण दिसते. जिथून मावळ तालुका सुरू होतोय त्या भागातून त्या रस्त्यापासून थेट जिथे मुक्काम होणार आहे लोणावळ्यामध्ये तिथपर्यंत सगळीकडेच राहण्याची असेल, खाण्याची असेल किंवा रस्त्याच्या कडेला जेव्हा आंदोलक पायी चालत येणार आहेत तेव्हा रस्त्याच्या कडेला देखील त्या रस्त्याच्या कडेला देखील खाण्यापिण्याची असेल, पाण्याची असेल ती व्यवस्था मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. आपण पाहतोय आमदार सुनील शेळके स्वयंसेवकांशी चर्चा करताना आपल्याला पाहायला भेटतंय. कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये त्यासाठी ते आपल्यासोबत स्वयंसेवक आहेत, सकल मराठा समाजाचे स्वयंसेवक आहेत विशाल हुलावळे. दादा, काय सांगसाल, कशा प्रकारे तयारी करण्यात आली? उद्या मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या पदयात्रेचं जे मुंबईला येत चाललेले आहे त्याचं उद्या वाक्षेगाव मावळामध्ये आगमन होत आहे. उद्या सोमाटणे फाटा येथून जेवण करून त्यानंतर प्रत्येक घरातून 25 चपात्या आणि चटणी या जेवणाची सोय आम्ही प्रत्येक मराठा बांधवासाठी करणार आहोत. किती लोक येण्याची शक्यता आहे? रात्री थंडी देखील खूप असणार आहे, त्यापासून काय उपाय? आता लोक तर 50 लाखाचा आकडा हा की म्हणजे आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय करणार आहोत. जेवढे आमच्या मराठा बांधवांसाठी आम्हाला जेवढी सोय करता येईल तेवढी आम्ही सोय करणार आहोत. तसेच आजूबाजूचे हॉटेल्स, मंदिरे हे महिलांसाठी पण आम्ही त्यांची राहण्याची सोय करणार आहोत. तर हे स्वयंसेवक आहेत, सकल मराठा समाजाचे युवक आहेत, जे सांगतात की मोठ्या प्रमाणात इथे मराठा समाजातील सकल मराठा समाजातील युवक असतील, युवती असतील, महिला असतील, वृद्ध असतील, ज्यांनी मराठा समाजाच्या आंदोलनात सहभाग घेतलाय ते या ठिकाणी मुक्कामाला येऊ शकतात आणि त्यांचीच तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे. तुम्ही पाहताय मावळचे आमदार सुनील शेळके हे देखील
बारकाईने यामध्ये लक्ष घालतात आहे. कोणत्याही प्रकारचा कमी राहू नये, कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये, कोणत्याही प्रकारचा आंदोलकांना त्रास होऊ नये या प्रकारची या ठिकाणी ते काळजी घेताना, खबरदारी घेताना आपल्याला पाहायला भेटत आहे. आपण पाहतोय मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके हे आंदोलकांशी चर्चा करतात. गेल्या अनेक दिवसापासून जे आंदोलन चालू आहे, मराठा समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनामध्ये कोणताही तोडगा न निघाल्यामुळे जरांगे पाटील थेट मुंबईच्या दिशेने आगेकूच करताना आपल्याला पाहायला भेटतंय. आणि त्यातीलच मुक्कामाचा एक टप्पा म्हणून लोणावळा येथे देखील त्यांचा मुक्काम होणार आहे आणि त्याचीच सोय म्हणून या 200 ते 250 एकर ग्राउंडवरती मोठ्या प्रमाणात आता आपल्याला मराठा समाजाच्या वतीने करण्यात आल्याचं पाहायला भेटतंय. प्रचंड मोठं असलेलं हे ग्राउंड आहे. या ग्राउंडवरती सगळ्या प्रकारच्या सुविधा झाल्या पाहिजेत. त्यांची बैठक व्यवस्था असेल, झोपण्याची व्यवस्था असेल, खाण्याची असेल, पिण्याची असेल, राहण्याची असेल, या सगळ्याच व्यवस्था चांगल्या रीतीने आंदोलकांना कशा प्रकारे देण्यात येतील याची खबरदारी आमदार सुनील शेळके असतील किंवा मावळ तालुक्यातील सकल मराठा समाजाचे आंदोलक असतील, स्वयंसेवक असतील यांच्या वतीने घेण्यात येत आहे. चालू कट मारा, कट करा, डायरेक्ट कट करा. हॅलो, परत चालू केलं कट करू. जाऊ दे, मी बोलतो. हॅलो हॅलो हॅलो, हां आपण पाहतोय मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके हे या ठिकाणी उद्या होणाऱ्या मराठा समाजाच्या मुक्कामाच्या ठिकाणी येऊन पाहणी करताना आपल्याला पाहायला भेटतंय. प्रचंड मोठं असलेलं हे ग्राउंड आहे. या ग्राउंडवरती नागरिकांची, आंदोलकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी ते पाहणी करताना दिसतात आहे. राहू दे, आपण पाहतोय मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके या ठिकाणी उद्या जरांगे पाटलांचा मुक्काम आहे. त्या लोणावळा येथील एकविरा देवीच्या अगदी समोर कार्ला फाट्यावरती या ठिकाणी जो मुक्काम होणार आहे, त्या मुक्कामाच्या दरम्यान नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये त्यासाठी ते पाहणी करण्यासाठी थेट ग्राउंडवरती आलेले आपल्याला पाहायला भेटत आहे. त्यांच्यासोबत मराठा समाजाचे बांधव असतील, सकल मराठा समाजातील तरुण असतील, जे स्वयंसेवक आहेत ते सगळेच आता विचार विनिमय करतात आहे. कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची पाहणी करताना ते आपल्याला पाहायला भेटत आहे. मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके साधारणतः 200 ते 250 एकरवरती मराठा समाजाच्या उद्याच्या आंदोलकांची जी बैठक व्यवस्था असेल, मुक्कामाची व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे. खेड्यापाड्यातील जे नागरिक आहेत ते प्रत्येक घरातून 25 भाकरी आणि भाजी, जी शेंगदाण्याची चटणी असते त्या प्रकारची चटणी घेऊन येणार आहेत. आजूबाजूच्या गावामध्ये ज्यांच्याकडे टँकर आहेत ते टँकरच्या सहाय्याने पाण्याची व्यवस्था करणार आहेत. बिस्लरीच्या पाण्याची व्यवस्था मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. साधारणतः सोमाटणे फाटा म्हणजे ज्या ठिकाणावरून मावळ तालुका सुरू होतोय त्या ठिकाणावरून मावळमधून जेव्हा जरांगे पाटील येतील तेव्हा त्यांच्या अनुयायांची असेल, सकल मराठा समाजातील नागरिकांची असेल, कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही. रस्त्यामध्ये त्यांना पिण्याचं पाणी असेल, खाण्याच्या सुविधा असतील त्या ठिकठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. थेट मुक्कामाच्या ठिकाणी या ठिकाणी साधारणतः 200 ते 250 एकरमध्ये सभा होणार असल्याचं सांगण्यात येतं आणि त्या सभेची जय्यत तयारी करण्यासाठी मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके असतील किंवा मराठा समाजातील युवक असतील ते या ठिकाणी आता आलेले आहेत. तुम्हाला देऊ माणूस वरगडे. आपण पाहतोय मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके हे या ठिकाणी ग्राउंडवरती आलेले आहेत आणि ते पाहणी करतात. या ज्या साधारणतः 200 ते 250 एकरमध्ये होणाऱ्या सभेची पाहणी करतात. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची नागरिकांची गैरसोय होणार नाही त्याची काळजी घेण्यात येत आहे. आपल्यासोबत मराठा युवक आहेत, ते आपल्याला सांगतील नक्की कशा प्रकारची या ठिकाणी सोय करण्यात येत आहे. दादा, काय सांगसाल, गेल्या अनेक दिवसापासून या ग्राउंडवरती जेव्हापासून इथे सभा होणाऱ्याचं ठरलंय आपल्या तालुक्यातील सर्वच युवक काम करताना पाहायला भेटतंय? खऱ्या अर्थानं हा तर
सर्व मराठा तरुणांच्या एक भविष्याचा विषय आहे. त्या अनुषंगानं सर्व मराठा तरुण या मराठा मोर्चामध्ये स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी सहभागी होतात. गेल्या 8 दिवसापासून या ग्राउंडची नियोजन करणं असन, ग्राउंड सपाट करणं असन, आलेल्या सर्व मराठा बांधवांना या ठिकाणी कसल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये या माध्यमातून सर्व सकल मराठा तरुण या ठिकाणी अतोनात प्रयत्न करतोय. उद्या येणाऱ्या सभेसाठी या ठिकाणी सर्व मराठा बांधवांना त्यांची राहण्याची असेल, त्यांची पार्किंगची व्यवस्था असेल, त्यांची निहारीची व्यवस्था असेल, यासाठी सर्व मराठा तरुणांनी, सर्व मराठा बांधवांनी मावळ तालुक्यामध्ये आवाहन केले. आपल्या आलेल्या बांधवांना या ठिकाणी जेवणाची व्यवस्था असेल, सर्वांना जे उचित होईल सर्वांनी घरून या ठिकाणी या आंदोलनासाठी, या उद्याच्या होणाऱ्या मराठा समाजाच्या भविष्याच्या सभेसाठी सर्वांना जे शक्य आहे त्या परीने सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करतात. पार्किंगची जी व्यवस्था आहे ती सोमाटण्यापासून इथपर्यंत येण्याची कशा प्रकारात करण्यात आली? या ठिकाणं सर्व तर किती गर्दी होईल हे माहीत नाहीये, परंतु कारल्यामध्ये, शिलाटण्यामध्ये, वेटनजॉय, मालपाणीच्या प्राणांगणामध्ये अशा ज्या ज्या ठिकाणं जागा मोठ्या उपलब्ध आहे, 100 एकर असेल, 60 एकर असेल, 50 एकर, साधारणपणे एक 300 ते 350 एकरच्या आसपास कामशेडच्या भागामध्ये पार्किंगची व्यवस्था आहे. वडगावमध्ये केलेली आहे. सोमाटण्या फाट्याच्या टोलनाक्याजवळ पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. हा जो टप्पा आहे तो मुंबईपासून अगदी जवळचा टप्पा आहे, त्यामुळे या लोणावळ्यातील मुक्कामाला मोठं महत्व आहे. या ठिकाणी जरांगे पाटील यांची भव्य सभा होणार आहे. या सभेच्या दरम्यान मुंबईत जाण्यासाठी लाखो अन्वयी याच ठिकाणावरून जॉईन होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्यामुळेच या ठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे आणि मोठा जनसमुदाय याच ठिकाणी जॉईन होऊन मुंबईसाठी पुढे जाणार असल्यामुळे या ठिकाणी गर्दीचा सध्या तरी अंदाज येत नाहीये. परंतु रस्त्याच्या दुतर्फा हायवेला जिथे जागा भेटेल त्या ठिकाणी भव्य अशी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि याच ग्राउंडच्या परिसरात देखील मोठ्या प्रमाणामध्ये बैठक व्यवस्था असेल, झोपण्याची व्यवस्था असेल किंवा सभेला बसण्याची व्यवस्था असेल, ती देखील मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. तुम्ही ज्या चित्रामध्ये पाहताय माझ्या समोर, आता मावळचे आमदार सुनील शेळके असतील किंवा इतर आंदोलक आहेत, मराठा समाज, सकल मराठा समाजातील जे बांधव आहेत ते या ठिकाणी बैठक घेतात. ते उद्याची जी बैठक होणार आहे, त्याची सभा होणार आहे, त्याचं नियोजन करताना आपल्याला पाहायला भेटतंय. मावळचे आमदार सुनील शेळके असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते आहेत किंवा सकल मराठा समाजाच्या वतीने जे आंदोलक आहेत ते सगळेच लोक या ठिकाणी उभे आहेत. जॉईन झाल्यानंतर आपल्या मावळात तू येणार, आपली ऐतिहासिक भूमी आहे. 24 तारखेला इथे येणार आहे. आता आम्ही सगळे महत्वाचा विषय चालू आहे, जरा व्हिडिओ